नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी वारंवार विचारलेले प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, पुण्यामध्ये आहे. आयुका ही संशोधन संस्था पुण्यात आहे. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, हिमाचल प्रदेश. जगातील सर्वात उंचीवरील टपाल कार्यालय भारतातील हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. पुढचा प्रश्न, पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली होती? पहिली वसुंधरा परिषद कोठे भरली होती? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, रिओ डी जानेरो. रिओ डी जानेरो या ठिकाणी पहिली वसुंधरा परिषद भरवली होती. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही? खालीलपैकी कोणते शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, कोचीन. कोचीन हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही. तर विशाखापट्टणम, पुदुच्चेरी, पुरी हे शहर भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील आहेत. पुढचा प्रश्न, दुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? दुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? थुंबा आहे. थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, तिरुअनंतपुरम. थुंबा या ठिकाणाजवळील शहर तिरुअनंतपुरम आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता माशाचा प्रकार नाही? माशाचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, चातक. चातक हा माशाचा प्रकार नाही. कोळंबी, बोंबील, काने हे माशाचे प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, गुलमर्ग. गुलमर्ग या ठिकाणी हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी आहे. पुढचा प्रश्न, सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, सिकंदराबाद या ठिकाणी. सिकंदराबादमध्ये अकबराची कबर आहे. पुढचा प्रश्न, भारतात डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कोठे आहे? डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय भारतातील कोठे आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, हैदराबादमध्ये आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, नागपूर या ठिकाणी. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरमध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे? सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, नौदलावर. भारतीय सागरी सीमांची
रक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे? पुढचा प्रश्न, बोर्डो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 आसाममध्ये बोर्डो जमातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत आसाममध्ये. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? मृदा स्वास्थ्य कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पंजाब. पुढचा प्रश्न, भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा. श्रीहरिकोट्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश ह्या राज्याची सीमा लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. पुढचा प्रश्न, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नागपूरमध्ये मनसर टेकड्या आहेत. पुढचा प्रश्न, राजा रवि वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवि वर्मा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलेसाठी. राजा रवि वर्मा हे चित्रकलेसाठी प्रसिद्ध होते. पुढचा प्रश्न, रतपानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन आहेत उत्तर प्रदेश, केरळ, मध्य प्रदेश, तामिळनाडू. रतपानी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास मित्रांना शेअर करा. सोबतच व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.